जी काही घटना 2 दिवसापूर्वी घडली त्याचा सगळ्यांनाच दुःख आहे। त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्यात, त्याच्यात पुन्हा खोलात मी जाऊ इच्छित नाही। परंतु एक गोष्ट निर्विवाद सत्य आहे की युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे उभ्या महाराष्ट्राचं दैवत आहे आणि प्रत्येकाला महाराजांचा इतिहासाच्या बद्दल किंवा महाराजांचं आजपर्यंत जे काही एकंदरीत संपूर्ण इतिहास समोर आलेला आहे त्या सगळ्यांच्या बद्दल एक अभिमान आहे। अनेक ठिकाणी महाराजांचे अश्वारूढ पुतळे, त्याच्यामध्ये ह्याच्यावर बसलेले पुतळे सिंहासनावर, त्याचबरोबर उभे असणारे पुतळे, असे वेगवेगळ्या प्रकारचे पुतळे उभे केले जातात आणि सगळेजण आदराने तिथं नतमस्तक होतात आणि त्याच्यातून नवीन पिढीला एक प्रेरणा मिळत असते। सगळ्यांनाच त्याच्यामध्ये एक आनंदही समाधान पण मिळत असतं। परंतु मध्ये जी काही घटना घडली त्याच्यानंतर बरेच वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्यात। राज्य सरकारने स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलंय, उपमुख्यमंत्र्यांनी पण सांगितलंय, मी पण आपल्याला सांगतो, आपल्या मार्फत राज्यातल्या तमाम जनतेला सांगतो की पुन्हा अतिशय महाराजांच्या नावाला साजेसं अशा प्रकारचं स्मारक इथं उभं करण्याचा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे। हा निर्णय होत असताना काही शेजारी खाजगी जमीन आहे, ती पण जमीन मागच्या वेळेस आम्ही ज्यावेळेस उद्घाटनाला आलो होतो त्यावेळेस ती घ्यावी अशा प्रकारचा विचार झालेला होता। मी काही आत्ता अधिकाऱ्यांशी बोललो, त्यांनी सांगितलं की ते खाजगी व्यक्ती द्यायला तयार आहे ह्या सगळ्या इथल्या कामाच्या करता। जो काही त्याचा मोबदला असेल, त्याची जी किंमत असेल, आपण व्हॅल्युएशन करतो तशा पद्धतीनं व्हॅल्युएशन करू आणि फार बारकाईनं लक्ष देऊन पुन्हा अतिशय उत्तम पद्धतीचा पुतळा त्या ठिकाणी उभारला जाणार आहे। स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काल पण बैठक त्याच्याबद्दलची घेतली, परवा दिवशी पण बैठक त्या ठिकाणी घेतलेली आहे। फार अतिशय गांभीर्याने ह्या गोष्टीमध्ये लक्ष देण्यात आलेलं आहे आणि जेवढं लवकर करता येईल, कारण शेवटी कसं आहे, मागच्या वेळेस काही जण असं म्हणतात की बाबा घाई झाली किंवा काय झालं, प्रत्येकजण आपापल्या परीनं विचार मांडतो किंवा त्यांना जे काही कानावर येतं त्याच्यातनं ते त्यांचं मत प्रदर्शित त्या ठिकाणी करत असतात। तशा प्रकारे एकंदरीत पुन्हा हे सगळ्या गोष्टी करत असताना, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की समुद्राच्या काठी देखील अनेक ठिकाणी अनेक महापुरुषांचे पुतळे उभे आहेत आणि अतिशय दिमागदारपणे आहेत। तिथं ज्यावेळेस पुतळे उभे केले जातात त्यावेळेस वाऱ्याचा वेग किती आहे, कशा पद्धतीचं फाउंडेशन असलं पाहिजे, कशा प्रकारे त्याची उंची असली पाहिजे, ह्या सगळ्याचा अभ्यास केला जातो। जसं पाठीमागच्या काळात तुम्हाला आठवत असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रामध्ये उभं करण्याच्या बद्दलचा चर्चा चाललेली होती, त्याच्याबद्दल निर्णय अनेक राजकीय वेगवेगळ्या सरकारांनी घेतले, परंतु त्याच्या संदर्भामध्ये पुढं ती मॅटर काहीतरी कोर्टामध्ये गेल्यामुळं ते तिथं अडकून पडलेलं आहे। तशा प्रकारे हे आत्ता का झालं, कसं झालं, मीडियामध्ये पण येतं आहे की बाबा नटबोल्ट गंजले म्हणून त्या ठिकाणी झालं। कारण मी पण पंतप्रधान ज्यावेळेस नेव्ही डे साजरा केला गेला त्यावेळेस मी पण त्या अनावरणाला आलो होतो, पुतळ्याचं अनावरण केलेलं होतं। देवेंद्रजी होते, एकनाथराव होते, रवींद्र चव्हाण साहेब होते, स्वतः प्राईम मिनिस्टर होते, ACS PWD होते, असे सगळेच लोक त्या ठिकाणी होते आणि त्यावेळेस अनावरण करून सगळे निघून गेले आणि त्यावेळेस तर सगळं व्यवस्थित दिसत होतं। परंतु आता ह्या खोलात जाऊन मी मागेही आवाहन केलेलं आहे की ह्याच्या पूर्ण